नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली एज्युकेशन तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आज आपण MBBS BDS रजिस्ट्रेशन बद्दल काही महत्त्वाचे पॉइंट्स बघणार आहे। त्यात कोणी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, उद्याच्या तारखेपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, तर असे कोणते विद्यार्थी आहे त्यांनी ही थोडीफार रिस्क घेतली पाहिजे आणि MBBS BDS रजिस्ट्रेशन सोबत आपण BMS BHMS चं पण रजिस्ट्रेशन करू शकतो का? मोठ्या संख्येत पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे। त्यात भरपूर YouTube चॅनल्स खूप चुकीची माहिती सांगताय आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते आणि म्हणून तुमच्या मनात हे शंका येत आहे। तर मी आतापर्यंत भरपूर वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये हीच गोष्ट सांगत आली आहे की हे जे रजिस्ट्रेशन आहे हे सध्याचं फक्त MBBS BDS चं रजिस्ट्रेशन आहे। अजून आपल्याला BMS BHMS चं काही माहिती पडलेलं नाहीये, अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काही नोटीस आली नाहीये, काही शेड्यूल आलं नाहीये। जेव्हा ते येईल तेव्हा आपल्याला समजूनच जाईल की आपल्याला BMS BHMS चं रजिस्ट्रेशन करायचं आहे का। कारण आतापर्यंत जे रजिस्ट्रेशन प्रोसेस होती त्यामध्ये आपल्याला असं बघायला भेटत होतं की सर्व अलाइड कोर्सेस आहे, सर्व जे मेडिकल कोर्सेस आहे त्यांचं सर्वांचं रजिस्ट्रेशन एकाच वेळी 1000 रुपयात होत होतं। पण आता हे रजिस्ट्रेशन वेगवेगळं करण्यात आलंय। MBBS BDS चं वेगळं, ग्रुप A चं वेगळं, B चं वेगळं, C चं वेगळं। तर आता पॉसिबिलिटी ही आहे की आपलं जेवढं MBBS BDS चं रजिस्ट्रेशन फी घेतली 1000 रुपये तेवढीच आपली ग्रुप B ची पण फीज लागू शकते आणि तेवढीच ग्रुप C ची पण लागू शकते। आधी सर्व कॉमनली आपल्याला फक्त 1000 रुपीज भरायचे होते, मग भले तुम्ही MBBS ट्राय करा, BMS ट्राय करा किंवा फिजिओथेरपी ट्राय करा, दॅट डिपेंड्स ऑन यू। पण आता कसं होतंय, आता सर्वांना वेगवेगळी फीज लागू होऊ शकते आणि हीच वेबसाईट पुढे कंटिन्यू पण होऊ शकते। तर हे सर्व पॉसिबिलिटीज आहे। आपल्याला पॉसिबिलिटीज मध्ये खेळायचं नाहीये, आपल्याला जे काही आहे ते सर्व आपल्याला इन रिअल पाहिजे। आपल्या समोर सर्व शेड्यूल जे आहे ते आपल्याला प्रॉपरली अपडेटेड पाहिजे, तरच आपण ते रजिस्ट्रेशन करावं। उगाच कोणीतरी सांगतंय, कोणीतरी स्वतःचं तर्क लावतंय म्हणून आपण रजिस्ट्रेशन करू नये। जर तुम्हाला वाटतंय की मला MBBS साठी ट्राय करायचंय, माझे थोडेफार मार्क्स कमी आहे, तर तुम्ही आताचं रजिस्ट्रेशन करू शकतात। तर तुम्ही आता 1000 रुपये भरा आणि परत मग तुम्हाला BMS BHMS साठी 1000 रुपीज भरायचं ऑप्शन येऊ शकतं। आता कोणी MBBS BDS चं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे ही खूप मोठ्या प्रमाणात एक शंका सर्वांच्या मनात आहे। म्हणून आधी काय करा, रजिस्ट्रेशन जर तुम्हाला वाटतंय की माझे मार्क्स थोडेफार कमी आहे पण माझा नंबर लागू शकतो किंवा मी रिस्क घ्यायला तयार आहे शेवटच्या राऊंडपर्यंत, तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा। एक सेफ साईड रजिस्ट्रेशन राहू द्या। त्यात सर्वात महत्त्वाचं की जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, जर तुम्ही कॅटेगरीला ST किंवा SC कॅटेगरीला, रिझर्व्ड कॅटेगरीला बिलॉंग करताय, तर बिंदास ॲडमिशन घ्या, तुम्हाला तिथं स्कॉलरशिप भेटेल। नंतर जर तुम्हाला BDS मध्ये इंटरेस्ट असेल, तुमचं बॅकग्राऊंड BDS असेल, तर तुम्ही कमी मार्क्ससाठी पण अप्लाय करू शकतात। BDSच्या प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ कमी जात असतो, गव्हर्नमेंटचा खूप हाय जातो पण प्रायव्हेटचा कमी जातो। नंतर जर तुम्हाला स्टेट कोटामधून ॲडमिशन घ्यायची आहे MBBS BDSला किंवा जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटामधून तयारी असेल तुमची पैसे भरून ॲडमिशन घ्यायची, तर त्यासाठी तुम्ही नक्की रजिस्टर करा। नंतर तुम्हाला प्रायव्हेटसाठी ॲडमिशन घ्यायची आहे MBBS BDSला, तरी नक्की रजिस्टर करा। आणि कमी मार्क्स असल्यास जर तुम्हाला ट्राय करायचं आहे की मला फक्त एक ट्राय द्यायचं आहे MBBS BDS साठी माझा नंबर लागेल की नाही, तर त्यासाठी पण तुम्ही रजिस्टर करू शकतात। आता तुम्हाला एक खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी सांगते, प्लस एक आनंदाचा पॉईंट तुम्ही म्हणू शकतात की यामध्ये तुम्हाला थोडेफार होप्स भेटतील। आणि हे होप्स काय फक्त चुकीचे नाही आहे, तर हे जे आतापर्यंतचे जे काही आपल्याला अपडेट्स भेटले, जेवढा काही डाटा आहे त्या अकॉर्डिंग मी सांगते। तर आतापर्यंत मागच्या वर्षी पण असं झालं होतं की पहिल्या राऊंडला भरपूर विद्यार्थ्यांनी जे रजिस्टरच केलं नव्हतं का, कारण त्यांना वाटलं की कट ऑफ हाय होता। कारण मागच्या वेळेस कट ऑफ हाय होता, ॲक्च्युली होता, आणि यावेळेस पण तसंच म्हटलं जातं की कट ऑफ खूप हाय राहील। याच्यामुळे काय होतं की जे विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले तरी पण त्यांना वाटतं की नाही आपला नंबर लागणार नाही। 580 वाल्यांना पण डाऊट राहतो की आपला नंबर लागेल की नाही, तर ते काय रजिस्ट्रेशन करतच नाही आणि डायरेक्ट पार्शियल ड्रॉपसाठी किंवा रिपीटसाठी चालले जातात। तर असं आपल्याला करायचं नाहीये। आपल्याला काय करायचं, आपल्याला पुढे भविष्यात कॉम्पिटिशनमध्ये राहायचं आहे, तर तुम्ही आता रजिस्ट्रेशन करा। जर तुम्हाला वाटतंय की कट ऑफ हाय जाईल आणि तुमचे मार्क्स जरी कमी असले तरी तुम्ही रजिस्टर करा, कारण फर्स्ट राऊंडला कधी शक्यता असते की आपला जो कट ऑफ आहे तो इतका हाय जात नाही जेवढा आपण एक्सपेक्ट केलेला असतो। म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा। इन केस जर पहिल्या राऊंडला कट ऑफ कमी गेला तर तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस वाढून जातील। आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन करून पण ठेवलं आणि पहिल्या राऊंडला नाही पण लागला, तरी लास्ट राऊंडला चान्सेस असतात की तुमचा नंबर लागेल, कारण ह्या वर्षीचे रूल्स इतके जास्त स्ट्रिक्ट झालेले आहे आणि इतके बदललेले आहे। तर शॉर्टमध्ये मी तुम्हाला राऊंड्स एक्सप्लेन करते की एक्झॅक्टली राऊंड्स कसे होतात। तर पहिल्या राऊंडला तुम्हाला जर सीट अलॉट झालं तर तुम्ही फ्री एक्झिट पण घेऊ शकतात, तुम्ही अपग्रेड पण करू शकतात।
ते तुमच्यावर डिपेंड करतं. आता तुम्ही जर फ्री एक्झिट घेतलं तर तुम्ही या राऊंडमधून बाहेर पडले आणि तुम्ही परत सेकंड राऊंडमध्ये परत अप्लाय करू शकतात. तुम्ही जर अपग्रेड केलं तर तुम्ही सेकंड राऊंडमध्ये कॉलेज जे दुसरे टाकू शकतात. जर तुम्हाला चांगलं कॉलेज सेकंड राऊंडमध्ये भेटलं तर तुम्ही ते घेऊ शकतात. फर्स्टवालं कॉलेज सोडू शकतात. फक्त तुम्हाला इथले डॉक्युमेंट्स घेऊन इथं सबमिट करावं लागेल. परत जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये पण कॉलेज आवडलं नाही, जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये कॉलेज घ्यायचं नाही आहे तर तुम्ही पूर्ण काउन्सिलिंगमधून बाहेर पडणार. परत तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करायची संधी दिली जाते आणि त्याच संधीचं सोनं मग तुम्हाला पुढे थर्ड राऊंडला करता येतं. मग सेकंड राऊंडला जर तुम्ही बाहेर पडलेले असाल तर थर्ड राऊंडला तुम्हाला परत 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि थर्ड राऊंडमध्येच तुम्हाला जर कॉलेज लागलं तर ते तुम्हाला 100% घ्यावंच लागेल, मॅन्डेटरी घ्यावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला कोणतीच चॉईस भेटणार नाही. तर ही गोष्ट आय होप तुम्हाला क्लिअर असेल. आणि यावर्षी असं झालं आहे की लास्ट राऊंडला तुम्हाला जर कॉलेज अलॉट होतं आहे आणि तुम्ही जर ते घेत नाही आहे तर तुम्हाला 2 वर्षाची बंदी तब्बल त्या मेडिकल काउन्सिलिंगमध्ये केली जाईल. तुम्ही 2 वर्ष मेडिकल काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाही जर तुम्ही कॉलेज घेतलं नाही लास्ट राऊंडला. तर ही पण एक गोष्ट तुम्हाला क्लिअर असेल. तर असे थोडक्यात राऊंड्स मी तुम्हाला एक्सप्लेन करत होती. आता MBBSसाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे, तुमचे मार्क्स कमी आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यात दुसरी गोष्ट तुम्हाला सर्व प्रायव्हेट कॉलेजेस जे ते विचार करून टाकायचं आहे. कोणते पण प्रायव्हेट कॉलेज टाकू नका ज्यांची फीस जास्त आहे, जी आपल्याकडनं भरली जाणार नाही ते कॉलेजेस टाकू नका. आता सर्वात मोठा डाऊट अजून आहे की BMS BHMSचं रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होईल आणि आत्ता आपण हे रजिस्ट्रेशनसाठी BMS BHMSसाठी पण अप्लाय करू शकतो का? तर नाही. हे रजिस्ट्रेशन फक्त MBBS BDSसाठी आहे आणि BMS BHMSसाठी सध्या रजिस्ट्रेशन क्लोज्ड आहे, म्हणजे सध्या तरी चालू नाही आहे. जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्याला समजून जाईल आणि मोस्टली चालू आहे की जेव्हा आपलं फर्स्ट राऊंड MBBSचा होतो तेव्हा आपला जे BMSचा राऊंड आहे तो स्टार्ट होतो तेव्हा आपलं नोटीस येऊन जाईल आणि तेव्हा आपल्याला समजूनच जाईल. म्हणजे आपल्याला BMSसाठी अजून तरी रजिस्टर करायचं नाही आहे. जेव्हा होईल तेव्हाच रजिस्टर करा, उगाच आत्ता रजिस्टर करून घाई करू नका. आता भरपूर तुम्हाला हे पण सांगत असतील की पेमेंट करू नका, बाकी जेवढं रजिस्ट्रेशन आहे तेवढं करून ठेवा. पण मी तरी म्हणेल की तुम्हाला जर BMSसाठीच जायचं आहे, तुम्हाला MBBS करायचंच नाही आहे तर BMSचं पण एक सवलत दिलेली असते. एक वेळ त्यांनी दिलेला असतो की या ड्युरेशनमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर ते ड्युरेशन आय होप तुमच्यासाठी काफी असेल आणि त्या ड्युरेशनमध्ये पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. 2 दिवस आपल्याला भरपूर डॉक्युमेंट्स अप टू डेट राहिले तरी, म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन नंतर पण केलं तरी चालतंय. उगाच आत्ता घाई करून फायदा नाही आहे. आपले जे काउन्सिलिंग आहे ते चालू आहे. जर तुम्हाला काउन्सिलिंगसाठी अप्लाय करायचं आहे, जर तुम्हाला MBBS पण ट्राय करायचं आहे, BMS पण ट्राय करायचं आहे तर त्यासाठी ते काउन्सिलिंगसाठी पण रजिस्टर करू शकतात. तुम्ही फक्त सेंड QR म्हणून मेसेज टाका, आम्ही जे काही फीज डिटेल्स आहे ते तुम्हाला पाठवून देऊ आणि नंतर QR कोड पाठवून तुम्हाला जी फीज आहे ती पे करायची आहे आणि त्यानंतर आम्ही पूर्ण रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग आणि पूर्ण जी काउन्सिलिंग आहे ती प्रॉपरली तुमची सांभाळत असतो. कारण काउन्सिलिंगमध्ये भरपूर काही वेबसाईट्स येतात, भरपूर टाईमलाईन्स येतात, ज्या अकॉर्डिंग आम्हाला माहीत राहतं की तुमचा नंबर चांगल्या कॉलेजला कसं लागेल. तर ते करण्याची जबाबदारी आमची आणि सर्व बाकीच्या पुढची प्रोसेस अलॉटमेंटपर्यंत आम्हीच हँडल करत असतो. अजून नवीन अपडेट जेव्हा येईल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच कळून देऊ. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या वेळेनुसार पोहोचतील. धन्यवाद.